विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता ने हाल ही में मीडिया से बातचीत करते हुए कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी राय व्यक्त की। उन्होंने एग्जिट पोल पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि एग्जिट पोल सटीक नहीं होते और इसके बारे में ज्यादा बात करना उचित नहीं है। 23 तारीख को नतीजे सामने आएंगे और महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में 165 सीटें जीतने के बाद सरकार बनाएगी। प्रणीति शिंदे और ठाकरे गुट के विवाद पर वडेट्टीवार ने कहा कि दोनों पक्षों के उच्च कमांड इस मुद्दे पर ध्यान दे रहे हैं और जल्द ही इसका हल निकाला जाएगा। उन्होंने कहा कि तीनों पार्टियां मिलकर काम करने के लिए प्रतिबद्ध है और टकराव से बचना चाहिए। त्या संदर्भात आमचे हायकमांड लक्ष घालत आहेत दोनही पक्षाचे आणि त्यावर निश्चितपणे चांगला मार्ग काढला जाईल। अशा काही गोष्टी होत असतात तीन पक्ष एकत्र असल्यानंतर थोडासा कमी जास्त बनावत असतो, त्यामध्ये टोकाची भूमिका कोणी घेण्याची गरज नाही। टोकाची भूमिका घेऊ नये आणि पुढच्या सरकारमध्ये आपल्याला काम करायचं आहे, एकामेकाच्या हातात हात घालून महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे। त्यामुळे अशा गोष्टींना फार काही लक्ष देण्याची गरज नाही आणि टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही। त्यावर नक्कीच हायकमांड लक्ष घालून त्यातून समझौता करेल, मार्ग काढेल। नाना पटोले के मुख्यमंत्री बनने की बात पर वडेट्टीवार ने स्पष्ट किया कि नाना पटोले ने कभी ऐसा नहीं कहा कि वे मुख्यमंत्री बनना चाहते हैं। उन्होंने ये भी बताया कि महाविकास आघाड़ी के नेता एकजुट होकर मुख्यमंत्री का चुनाव करेंगे। नाना पटोलेंनी असं कुठं म्हटलं आहे की मी मुख्यमंत्री होणार? नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, पवार साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी, तीनही पक्ष एकत्र ज्यावेळेस लढतो त्यावेळेस आपण महाविकास आघाडी म्हणून लढत असतो आणि आपण उद्या मुख्यमंत्री कोण तर महाविकास आघाडीचा होईल। तीन पक्ष ज्यावेळेस काय त्यावेळेस ज्या गोष्टीला काही संबंध नाही त्या गोष्टीला तुम्ही सगळे मीडिया प्रश्न विचारून मला वाटतं की अशातून त्यांच्या तोंडून काही बोलवून घेतला असाल, पण नाना पटोलेंनी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी कुठलीही गोष्ट बोलली नाही कि जे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं। वहीं लाड़की बहन और महंगाई पर बात करते हुए वडेट्टीवार ने कहा कि गृहलक्ष्मी योजना के तहत 3000 रुपए देने का वादा किया है, जिससे जनता को फायदा होगा। उन्होंने ये भी स्वीकार किया कि विपक्षी दलों के संपर्क में है और सत्ता गठन की चर्चाएं जारी है। महाविकास म्हणजे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच भाऊबीज केली। 10 वर्ष भाऊबीज नव्हतीच, तर लाडक्या बहिणीला 1 वर्षाच्या भाऊबीजमध्ये 1500 मध्ये बोर घालता येतं, मत विकत घेता येतं। बहीण आमच्या बहिणीला सगळं कळतं, महागाईचा बोजा किती टाकला आहे आणि 1500 काय होणार आहे। जे मतदान वाढलंय ते 3000 रुपये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे। त्यांना विश्वास आहे, राहुल गांधी विश्वास आहे, शरद पवार साहेबांना विश्वास आहे, उद्धव ठाकरेवर विश्वास आहे। त्यामुळे 3000 रुपये त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या गृहलक्ष्मी योजनेद्वारे टाकणार आहोत। त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहानं जोमानं मतदान केलेलं आहे, त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल। हे सगळे पक्ष करतात, काय लपून नाही, आम्ही करतो ते करतात। निवडून येण्याची शक्यता जिथे जिथे असेल त्यांच्याशी संपर्क सगळे करतात। हवेवरच्यानं कुठून आणलं शोधून माहीत नाही, मला काही आता दखल घेण्यासारखी काही गोष्ट नसेल असं मला वाटतं।